काय आपण या काउचवर आज काय मॅनिफेस्ट करणार की मला लवकरात लवकर हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळो. पिंजरानंतर मला एखाद्या NRIशी लग्न करायचं होतं, सेटल व्हायचं होतं तिकडे आणि छान 2 पोरं असलेला संसार करायचा होता. मला अजिबात या क्षेत्रामध्ये पुढे काम करायचं नव्हतं. एकदम मी चर्चेत आले होते कारण मी केस कापले होते खूप, एकदम बॉयकट केला होता. येस, त्या मागचं सिक्रेट आज जाणूनच घेऊया. काय होतं संस्कृतीच्या त्या नव्या लुकचं राज काय होतं. आपला मराठी चित्रपट अर्थातच आता देशाविदेशात पोहोचलेला आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेला आहे. पण आपलीच एक छान मराठमोळी अभिनेत्री एक इंग्रजी सिनेमा करून ती सुद्धा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेली आहे. आपल्या सर्वांची लाडकी संस्कृती वालगुडे आज नवशक्तीच्या स्टुडिओत आपल्यासाठी खास भेटीला आलेली आहे. संस्कृती, खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू सो मच. आणि सर्वप्रथम अभिनंदन. थँक्यू. की 7 समुद्रापार हे जे करेज आहे तुझं, म्हणजे अर्थात करेज हा चित्रपट जो इंग्रजी चित्रपट आहे आणि तुम्ही मराठमोळ्या सगळ्या माणसांनी केलेला, जो आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेला आहे, लॉस एंजलिसला पोहोचलेला आहे आणि अनेक फेस्टिवलमध्ये गाजतोय. तर तूच सांग की कधी हे प्रोजेक्ट तुझ्याकडे आलं आणि कशा पद्धतीने हा प्रवास सगळा सुरू झाला. खरं तर याची एक गंमत आहे, कारण का करेजसाठी एक A-लिस्टर अभिनेत्री हवी होती त्यांना हिंदीमधली. अशी काही 3 नावं होती ज्याच्यावर ते ॲक्च्युली ब्रेनस्टॉर्म करत होते आणि मला एक छोटा रोल होता करेजमध्ये ज्याच्यासाठी विचारलं होतं. सो ऑब्व्हियसली मी हो म्हणाले होते, कारण का जर समजा हिंदीमधली एखादी A-लिस्टर अभिनेत्री असेल काम करणारी जी मुख्य भूमिकेत असेल तर ऑब्व्हियसली त्या फिल्मला तितक्याला ते अटेन्शन मिळणारच. सो मी त्या प्रोड्युसर्सना भेटायला गेले. माझी पहिलीच मीटिंग होती. उदय देवस्कर आमचे प्रोड्युसर, आणि ज्यांनी ॲक्च्युली या कथेवर एक पुस्तकही लिहिलं होतं आणि त्यांनी ती कथा लिहिली. सो मी त्यांना भेटायला गेले आणि समहाव आमचं एक कन्व्हर्सेशन झालं आणि त्यांनी या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अजून एक प्रोड्युसर सुशांत तुंगारे त्यांना फोन करून सांगितलं की तिची राणी म्हणून ऑडिशन घ्या, म्हणजे मेन लीडसाठी ऑडिशन घेऊन ठेव. आणि त्यांनी ऑडिशन घेतली आणि नेक्स्ट वीकमध्ये आम्ही कमर्शियल्स बोलायला लागलो होतो. सो काही कळलंच नाही 2 मिनटं काय झालं. हां, म्हणजे त्यांचा विचार का बदलला, कारण A-लिस्टर मे बी असं असू शकेल की डेट्स कधी कधी जमत नाहीत आणि मग पिक्चर पुढे गेला असता आणि त्यांना तो संपायचा होता किंवा त्यांना तो करायचा होता. सो असं काहीच ती प्रोसेस झाली. ऑडिशन चांगली झाली हे महत्वाचं. मी म्हणजे किंवा माझी खूप आधीपासून इच्छा होती की बायोपिक करायचं आहे. अजूनही माझी इच्छा आहे, मला बायोपिक करायचं आहे. पण ही सुद्धा एक हे खरं कथानक आहे, खऱ्या घटनेवर आधारित आणि खरी माणसं, म्हणजे त्यांचं नाव राजराणी शर्मा आहे बाय द वे, तर त्या अजूनही आहेत. सो त्यांचं पात्र मी करेजमध्ये केलं आहे. सो ती स्टोरी पण खूप छान होती आणि धाडसाची आणि खूप इन्स्पायरिंग अशी ती गोष्ट होती. त्यामुळे तितकीच जबाबदारी होती ते काम करताना आणि तितकीच एक्साइटमेंट होती, तितकाच नर्वसनेस होता. खूप प्रिपरेशन केलं आम्ही करेजसाठी आणि मुळात त्याच्याकडनं या चित्रपटाचं असं काही होईल ही अपेक्षाच नव्हती. सो त्यामुळे हे जे काही झालं ते आमच्यासाठी खूप असं बोनस आहे, कारण चित्रपट चांगला झाला. अर्थात आमच्या दिग्दर्शकाचे, आमच्या पूर्ण टीमचे इतके कष्ट आहेत, अंकुरचे खूप कष्ट आहेत. सो त्यांनी थोडीशी रिराईट केली स्क्रिप्ट, डायलॉग्स आणि या सगळ्या गोष्टी. सो आत्ता जे काय घडतं आहे ते खूप असं ड्रीम लाईक वाटतं आहे की आपण तिथपर्यंत जाऊन आलो. आता अजून फेस्टिवल रन्स करणार आहे फिल्म. सो आत्ता तरी रिलीजचा काही डोक्यात नाही आहे. पण मला नक्कीच ते जाणून घ्यायचं आहे, कारण जेव्हा तुम्ही LAला गेलात, लॉस एंजल्सला गेलात किंवा वॉर्नर ब्रदर्सच्या स्टुडिओमध्ये सुद्धा हा स्क्रीनिंग झालं, जिथे अर्थात पोहोचणं अनेकांचं स्वप्न असतं, तर तिकडचा अनुभव तो सगळा किती एक्सायटिंग होता, कसं होतं ते सगळं? वॉर्नर ब्रदर्समध्ये जाईपर्यंत ते खरं वाटत नव्हतं की आपण चाललो आहे. आणि ते जे गेट दिसलं वॉर्नर ब्रदर्सचं आणि म्हणलं आपण आलो. आपण शारेब हाशमी आहेत या चित्रपटात. सो आम्ही एकाच गाडीत होतो आणि मी म्हटलं वी आर हिअर लाईक आपण आहोत इकडे. आणि मग पळापळ चालू झाली फोटोंसाठी की इथे फोटो काढ, तिथे फोटो काढ, या स्टुडिओच्या इथे फोटो काढ, वॉर्नर ब्रदर्स दिसू दे वगैरे वगैरे. सो ही जी एक्साइटमेंट झाली. बरं, तिथे काही सिरीजच्या स्टुडिओज, म्हणजे आता फ्रेंड्स नावाची सिरीज आहे आपल्या सगळ्यांना, म्हणजे दुखरी नसते ती आपली, तर त्याचं टायटल ट्रॅकमध्ये असलेलं काउच, तर ती ॲक्च्युअल काउच तिकडे वॉर्नर ब्रदर्समध्ये आहे. ते फाउंटन आहे. तर तिथे एक असं म्हणतो ना, एक
फुल सर्कल मोमेंट झाला की आपण फ्रेंड्स बघायला सुरुवात केल्यापासनं कधीतरी त्या काउचवर बसायला मिळेल, कधीतरी आपले मित्र असतील त्या काउचवर, असं ते करत करत तिथे फोटो निघाले, सगळं आम्ही केलं आणि फायनली फिल्म ची सुरुवात झाली याच्यामध्ये. तर ऑफकोर्स आम्ही कोणीच फिल्मच्या बघायला नाही बसलो कारण का ते खूप ओव्हरवेल्मिंग होतं, खूप भरून येत होतं सगळ्या गोष्टी. खूप रडायला आलं मला ऑनेस्टली तिकडे. म्हणजे फिल्म चालू असताना मला असं झालं की कधी कधी प्रश्न पडतो, आर यू इवन डिझर्विंग दिस, लाईक डू यू डिझर्व दिस. पण खरंच एका अर्थाने एक पाऊल पडलं गेलं तिकडे, म्हणजे एक पाऊल टाकलं गेलं ती जी ओढ आहे किंवा ते करण्याची जी इच्छा आहे त्याच्याकडे. सो तो अनुभव खूपच वेगळा वाटतो. ते फोटोज बघून पण खरं नाही वाटत की आपण तिकडे होतो आणि आपण हे फोटोज काढले किंवा आपण हे अनुभवलं. खूप भारी वाटलं आणि तिकडच्या लोकांनी पण खूप चांगली रिसीव्ह केली फिल्म. त्यांनी पण खूप कौतुक केलं फिल्मचं. बरेच इंडियन अमेरिकन्स, फक्त अमेरिकन्स, काही क्षेत्राशी रिलेटेड अनरिलेटेड, बराच ऑडियन्स होता तिकडे. सो एकंदरीत ते असं खुश झालं, छान झालं, मस्त झालं, असं ते झालं. खरंच म्हणजे मला असं वाटतं की कधी कधी काही गोष्टी आपण स्वप्नातही पाहत नाही पण त्याही पलीकडे त्या स्वप्नासारख्या वाटतात. आता तू जितकी गोड इमोशनल झाली आहेस ते पाहून आता तेच वाटतंय मला की कधी पाहिलं होतं असं स्वप्न तरी का, म्हणजे काय होतं, कधी असा विचार केला होता आपली फिल्म अशी इंटरनॅशनली? स्वप्न पाहिलं होतं डेफिनेटली. स्वप्न अजूनही पाहते की तिथे काम करायचं आहे. आत्ताशी फक्त प्रेमियर झाला फिल्मचा. तिथे एखाद्या चित्रपटात, एखाद्या सिरीजमध्ये त्या ॲक्टर्स बरोबर त्या वातावरणात काम करायचं आहे. काय आपण या काउचवर आज काय मॅनिफेस्ट करायचं करूनच टाकवायचं हे पण की मला लवकरात लवकर हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळो आणि मला असं वाटतं ते कदाचित होईल सुद्धा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. पण त्यानंतर पण मला इंटरव्ह्यू द्यायचा. ऑफकोर्स आम्ही, तू मॅनिफेस्ट म्हणालीस म्हणून आता ना एक सिक्रेट नाही आहे ते. ॲक्च्युली सगळे आयफोन वापरतात आणि आयफोनवर ना ते प्रत्येक क्लिकला तुमचं वॉलपेपर बदलू शकतं अशी ती एक सिस्टम आहे. तुमचं वॉलपेपर बदलत राहतं. तर आता विजन बोर्ड आपल्याला सगळे म्हणतात की विजन बोर्ड आपल्याला जे पाहिजे ते समोर असलं पाहिजे की आपले ड्रीम्स, हे अवॉर्ड, ते अवॉर्ड, इथे जायचंय, तिथे जायचंय. सो मी त्या आयफोनवर फोटोजच असे लावलेत की तो माझा विजन बोर्ड आहे की मला हे हवंय, मला ते हवंय. सो त्या आयफोनवर कितीतरी, कदाचित 2 वर्ष झाली जेव्हा मी हे सगळं ठरवलं की हां मला हे पाहिजे, त्या आयफोनच्या माझ्या वॉलपेपर हॉलिवूडची साईन आहे. आणि तिकडे गेल्यानंतर तिथे मला क्लिक झालं की अरे आपण मॅनिफेस्ट केलं नाही का, की ते सतत बघून बघून हॉलिवूड हॉलिवूड ही साईन बघायची आहे. कारण का आधीपासनं आता मॅरिलिन मोनरोची मी खूप मोठी फॅन आहे, तर तिचे फोटोज त्या हॉलिवूड साईनच्या इथे बघितलेत. सो असं वाटलं की नाही आपण ॲटलिस्ट तिथे गेलं पाहिजे, यु नो. सो हे लिटरली मला असं वाटतं ते मी मॅनिफेस्ट केलं आहे, ही फिल्मसुद्धा आणि हे हा अनुभवसुद्धा एकंदरीत. क्या बात आहे. खरंच नाही, हे खूप मोठं आहे आणि हे खूप म्हणजे स्पेशल आहे अर्थातच. आणि नंतर आम्ही आता तुझ्या सोशल मीडियावर ते हॉलिवूडचा तो फोटोही पाहतोय जो अजूनही खूप छान दिसतोय. तर खरंच संस्कृती क्या बात आहे. म्हणजे मला अगदी आठवत आहे की आपण पिंजराच्या सेटवर भेटलो होतो. त्या पिंजरापासून सुरू झालेलं तो सुंदर प्रवास आहे. कारण पिंजरा सुद्धा तितकीच सुपरहिट मालिका होती आणि अजूनही ती लोकांच्या लक्षात आहे अर्थातच. पण त्यानंतरचा हा जो प्रवास आहे, क्या बात आहे संस्कृती. आता तू मागे वळून पाहताना तुला कसं वाटतंय? मनीना ध्यानी म्हणजे मला चांगलं आठवत आहे की पिंजराच्या वेळेस यू वर वन ऑफ द रिपोर्टर्स की जिच्याबरोबर मी माझा पहिला इंटरव्ह्यू दिला होता किंवा यु नो, कारण अतिशय या क्षेत्राविषयी काही माहितीच नव्हती तेव्हा की इंटरव्ह्यूमध्ये काय बोलायचं असतं, कितपत नाही बोलायचं, काय नाही सांगायचं. किंवा मला चांगलं आठवतं की आपण इंटरव्ह्यू तिकडेच करत होतो आणि तुम्हाला सांगितलं नाही नाही हे छोटं छोटं करायचं आहे आपल्याला, हे वाक्य बोल, आणि शॉर्ट्सच्या मध्ये करत होतो. तर ते असं एकदम असं वाटलं बापरे खूप वर्ष झाली नाही का आपण इथे आता आलो आहे. पण मागे बघितल्यानंतर मला आश्चर्याची गोष्ट, आता मी ॲक्च्युली हे असं कधी कोणाला बोललेली नाही आहे, पण पिंजरानंतर मला एखाद्या NRIशी लग्न करायचं होतं, सेटल व्हायचं होतं तिकडे आणि छान 2 पोरं असलेला संसार करायचा होता. मला अजिबात या क्षेत्रामध्ये पुढे काम करायचं नव्हतं कारण मी सॅटिस्फाईड होते त्या क्षणाला. मला हा अनुभव आहे, छान आहे, आपली सिरियल हिट आहे, मज्जा येते सिरियल करताना, टीम अमेझिंग होती आमची पिंजराची.
दॅट्स वाय सी आय लर्न फ्रॉम द बेस्ट. म्हणजे ज्या लेवलचे कलाकार होते पिंजरामध्ये. तर माझं काय म्हणतात ट्रेनिंग तेव्हा एवढा सिरियसली विचार केला अजिबात करिअर होणार आहे असं काही झालं, एक छान आपण मजा म्हणून केलं असं? पहिले 8 महिने तर डेफिनेटली नाही. पहिले 8 महिने मला असं वाटलं की आता अभिनेत्री म्हणून, आता मी अगदीच 18 वर्षाची होते, पण तिथे त्या सिरियलमध्ये एक नवरा होता, ते मंगळसूत्र घालायला लागायचं, त्याला आहो जावं करायला लागायचं, हे ऍक्टिंगमधल्या गोष्टी. पण मला समहाव ते असं झालं की मला हे आवडतंय खूप यार, हे संसार वगैरे, सासू सासरे, हे छान आहे. सो मला असं वाटलं हां ही सिरियल करायची आणि झालं की एखाद्या फॉरेन सेटल्ड माणसाशी लग्न करायचं आणि 2 पोरं, आपला संसार पाहिजे, आपला नवरा पाहिजे, 2 पोरं. अजिबात असे काही प्लॅन्स त्याच्यानंतर आयुष्याचे तरी माझ्या बाबतीत नव्हते. पण आय एम ग्लॅड आय डिड नॉट डू दॅट. म्हणजे आता असं वाटतं की आपला काय विचारसरणी होती तेव्हा, आणि आता खरंच खूप लहान होतीस. खूप लहान, 18 वर्षाची होती. 18 वर्षाची होती. ओ येस. सो तेव्हा असं ठरलं होतं. पण त्याच्यानंतर जसं मी सिरियस व्हायला लागले ॲक्टिंगविषयी, की मला पिंजरामध्येच कळलं की मला हे आयुष्यभर करायचं आहे, मला याच्यात एक रश मिळतो, मला ती किक मिळते. त्याच्यानंतर गोष्टी बदलत गेल्या ऑब्व्हियसली. मग त्याच्यानंतर काय करू शकतो, काय केलं पाहिजे, आपल्याला काय करायचं आहे, आपण आपल्याला कशा पद्धतीचं काम करायचं आहे, या सगळ्याचा खूप विचार झाला. आणि अर्थात ते ॲप्लाय करायला पण खूप वर्ष गेली, की ज्या पद्धतीचं आपल्याला काम करायचं आहे ते करायला पण खूप वर्ष गेली. आणि मला असं वाटतं त्यालाही वर्ष जाणार आहेत अजून पुढे. बरोबर आहे. आणि अर्थात तो मध्ये एक वाट पाहणं असतं, एका प्रोजेक्ट नंतर दुसरा प्रोजेक्ट कोणता निवडावा, हे जे वाट पाहणं असतं ते प्रत्येक ॲक्टरला सुटत नाही. तू त्या वाट पाहण्याशी कशी डील करतेस, तो मधला संयम कसा गाठतेस? प्रत्येकाचा एक वेगळा विचार असतो त्यामागे, तू कसं सामोरे जातेस? सुरुवातीला सिरियल केल्यानंतर मला फिल्म्स विचारायला सुरुवात झाली होती. आणि मला पहिल्यापासून फिल्म्सच करायच्या होत्या. सिरियलनी सुरुवात झाली, बेस्ट झालं, कारण का कॅमेऱ्याची इतकी सवय झाली, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. ज्या सेट ऑफ ॲक्टर्स बरोबर मला काम करायला मिळालं, मला वाटत नाही ते कुणालाही तितकं, ते नशीबवान होते मी की मला इतक्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करायला मिळालं. पण त्यानंतर एक काळ गेल्यानंतर असाही काळ होता खूप ऑनेस्टली की जिथे माइंडलेस फिल्म्स करायला लागले होते मी, की येतोय ना प्रोजेक्ट तो करायचा, येतोय प्रोजेक्ट तो करायचा. तो तर पण काय प्रोजेक्ट करतोय, याच्यातनं आपल्याला काही मिळतंय का, मिळतंय म्हणजे क्रिएटिव्हली काही मिळतंय का, आपल्यात काही ग्रोथ होतीये का, याचा विचार थोडा सुटला होता. आणि नंतर माझ्या मते 2018च्या नंतर एक स्विच झाला कम्प्लिटली. कारण त्याच्यानंतर सिरीज आली काळे धंदे नावाची 2019ला. त्याच्यानंतर असं ठरलं नाही आता चांगल्याच गोष्टी करायच्या, आणि चांगल्या याच्याने त्या हिटवाल्या गोष्टी का नाही ते माझ्या हातात नाही. मला जिथे क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन मिळेल, जिथे मला चॅलेंज होईल एक अभिनेत्री म्हणून, जिथे मला फक्त खूप ऑनेस्टली हिला फक्त ही छान नाचते किंवा ही चांगली दिसते याच्या पलीकडे लोक कास्ट करतील, हे खूप महत्त्वाचं होतं. आणि ते हळूहळू बदललं आहे. सो आय एम व्हेरी हॅपी अबाउट दॅट. आणि आता मला असं झालं आहे की बाकी काही असू दे, मी खुश असायला पाहिजे, मला क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन पाहिजे, मला तो प्रोजेक्ट करण्याची तीव्र इच्छा पाहिजे, तर मी त्या प्रोजेक्टला हात घालते. संयम हा या काय म्हणतात या क्षेत्राबरोबरच येतो, तो तुम्हाला ठेवावाच लागतो. ऑनेस्टली टचवूड असं झालेलं नाही आहे की मला संयम ठेवावा लागला आहे, मला वाट बघावी लागली आहे. प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी काम झालेलं आहे, ते केव्हा येईल नाही येईल दॅट्स फाईन, पण काम झालेलं आहे, काम एक्झॅक्टली ती कन्सिस्टन्सी आहे. सो पण चांगलं काम येण्यासाठी संयम ठेवावाच लागतो, की ज्या गोष्टी आपल्याला नाही करायच्या त्याला नाही म्हणावं लागतं एका पॉईंटला. तो नकारही महत्त्वाचा असतो, तो नकार महत्त्वाचा. आणि तो वेट गेम कितीही फ्रस्ट्रेटिंग किंवा कितीही असला तरी तो मनात फिक्स केला पाहिजे की वेट गेम आहे, आणि तो एक्सेप्ट केला की मग काही नाही वाटत त्याचं. या मधल्या काळात अर्थात तुझी डान्सची आवड ही तितकीच अफाट आहे, आणि तुझे अप्रतिम डान्स रील्स आणि परफॉर्मन्सेस आणि वेगवेगळ्या शोजमध्ये ते सगळेही आपण पाहतोच आहे. हे डान्सचं पण खूप लहानपणापासूनच होतं, काय होतं का ते नंतर नंतर वाढत गेलं, काय होतं? माझ्या आईने मला भरतनाट्यमच्या क्लासला याच्यासाठी घातलं होतं का तर आपली मुलगी फिट राहिली पाहिजे.
अच्छा. म्हणजे तिला एक ऍक्टिव्हिटी पाहिजे, एक्सरसाइजिंग ऍक्टिव्हिटी पाहिजे जेणेकरून ती फिट राहील. पण भरतनाट्यम चालू झाल्यापासून त्याच्यात मला खूप इंटरेस्ट वाटायला लागला. अर्थात त्या डान्स फॉर्मच्या मी प्रेमात आहे आणि त्याच्यात शिक्षण झाल्यानंतर बऱ्याच बाकीच्या स्टाईल्स एक्सप्लोर केल्या गेल्या. शाळेच्या दरम्यान कॉम्पिटिशन्सला जायचो, डान्स कॉम्पिटिशन्सला जायचो. तिथे कधी कधी नाहीच मिळायचं मला बक्षीस. 8वी नंतर मला थोडं बक्षीस मिळायला लागलं. तो स्ट्रगल होता एक मेजर. नंतर असं झालं की आपल्याला हे इतकं आवडतं करायला की नंतर मला असं झालं कॉलेजमध्ये मला कोरिओग्राफी करायची आहे. तिथे मला ठरलं मला कोरिओग्राफर व्हायचं आहे. आणि कारण मला आवडतं कोरिओग्राफ करायला, अजून सुद्धा मला खूप आवडतं कोरिओग्राफ करायला. म्हणजे गिव्हन अन ऑप्शन, समजा मी एखादी कोरिओग्राफी केली तर अर्थात मला खूप सॅटिस्फाईंग वाटेल ती परफॉर्म करायला. पण तितक्याच ताकदीच्या कुठल्या दुसऱ्या परफॉर्मरनी ती केली तर मी म्हणजे स्वर्ग गाठला असेल तोपर्यंत. आज तो दडलेला कोरिओग्राफर पण. हां, म्हणजे मला आवडतं की तू 4 स्टेप्स मी शिकवलेल्या या कर. सो त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट होता. पण शिकवणं थोडंसं ऑफकोर्स नॉन डान्सर असलेल्या व्यक्तीलाही शिकवणं हे चॅलेंज असतं. सोपं असतं, काही नसतं एवढं. पण हो. आणि 10वीत म्हणजे मम्मीचं असं होतं की नुसतं शिकायचं नाहीये भरतनाट्यम, त्याच्यात काहीतरी गाठलं पाहिजे ना. म्हणून मग आम्ही 10वीत अरंगेत्रम केलं. तो एक बेस होता. बाकीचे स्टाईल्स होते. इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर बऱ्याच स्टाईल्स शिकायला मिळाल्या कारण का वेगवेगळे कोरिओग्राफर्स, वेगवेगळ्या स्टाईल्स. सो तिथे ते ट्रेनिंग खूप चांगलं झालं. ऑनेस्टली मी भरतनाट्यमला विसरले होते इतके वर्ष, पण गेले मागचा वर्ष मी रियाजाला परत सुरुवात केली आहे. आणि म्हणजे मला आठवण झाली की मला हे किती आवडतं करायला यार, आणि हे मी का करत नव्हते भरतनाट्यम स्पेसिफिकली. कारण क्लासिकली डान्स करणाऱ्या खूप कमी आहेत आपल्याकडे. आणि ते क्लासिकल डान्सर्स जर ऐकत असतील त्यांनाच माहिती आहे की ते सॅटिस्फॅक्शन काय असतं क्लासिकल परफॉर्म करताना. सो क्लासिकल डान्स येणारे कमी आहेत. एक्झॅक्टली. सो त्यांनाच कळू शकतं की काही जणी कथकमध्ये पारंगत आहेत, भरतनाट्यम करणारे कमी आहेत, पण कथकमध्ये बऱ्याच जणी पारंगत आहेत. तर त्यांना माहिती आहे की बॉलिवूड करणं वेगळं आणि क्लासिकल करणं किती वेगळं, आणि ते सॅटिस्फॅक्शन खूप वेगळं असतं. ते क्लासिकल डान्सरलाच कळू शकतं. सो ते तर आहेच आहे. पण मी जसं म्हटलं ना, डान्स हा माझा कम्फर्ट झोन आहे आणि त्याच्यामधलं एक कुठलं तरी आपण गाठून झालंय. आता माझा फोकस खूप ॲक्टिंगकडे, कारण का ॲक्टिंग माझ्या कम्फर्ट झोनमध्ये नाही आहे. सो तिकडचा एक पल्ला गाठायचा आहे. आणि अर्थात म्हणजे करेज हा चित्रपट आहे जो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. आता विविध फेस्टिवलमध्ये असेल हे तर आहेच, पण आमच्या मराठमोळ्या संस्कृतीला आम्हाला मराठी चित्रपटात सुद्धा बघायचं आहे. तर सध्यात मराठी चित्रपटांमध्ये तू येणार आहेस, ही मधली गॅप थोडी गेली की तेव्हा तू असे इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये बिझी होतीस म्हणून काय झालं होतं? ती गॅप का वाढली होती, काय होतं? नाही, ॲक्च्युली काय झालं की करेज झाला 2023ला झाला. 2023च्या शेवटाला झाला करेज. आणि जवळपास त्याच्यावर काम चालू होतं, कारण का या 2024मध्ये पण एक शेड्यूल राहिलं होतं करेजचं, जे आम्ही मॉरिशसला शूट केलं. त्यानंतर एक खूप इंटरेस्टिंग फिल्म आली माझ्याकडे, मराठी फिल्म आहे ती. ती कदाचित या वर्षात रिलीज होईल, मला अजून माहिती नाही आहे. पण ज्याच्यासाठी एकदम मी चर्चेत आले होते, कारण मी केस कापले होते खूप, एकदम बॉयकट केला होता. येस, त्यामागचं सिक्रेट आज जाणूनच घेऊया. काय होतं संस्कृतीच्या त्या नव्या लुकचं राज, काय होतं सिक्रेट, काय होतं? नाही, त्याला काही सिक्रेट नाही आहे. ते एका फिल्मसाठी केलं आणि मला ती फिल्म तितकी योग्य वाटली आणि त्या पातळीची वाटली की हो. आणि तो मराठी चित्रपट आहे. आणि तो खूप उत्तम चित्रपट आहे. खूप आत्ताच्या घडीचे अत्यंत उत्तम ॲक्टर्स आहेत त्या चित्रपटात. मला त्यांच्यावरून काम करताना इतकं शिकायला मिळालं. आणि आम्ही जो दंगा केला आहे ऑफसेट त्या चित्रपटाच्या दरम्यान, काय होतं ना, समवयी ॲक्टर्स असल्यावर बॉन्डिंग खूप वेगळं होतं आणि वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या चर्चा होतात. सो तो एक एक्सपिरियन्स होता आणि तो खूपच कमाल होता. मला आरशात बघितल्यानंतर, केस कापल्यानंतर मी खूपच स्वतःला वेगळं, म्हणजे पर्सनॅलिटी शिफ्ट झाली की काय आपली, इतकं ते वाटत होतं. खूप लांब होते आणि तेव्हा मी वाढवत होते ॲक्च्युली. सो ते असं झालं की दानकन एकदम ते गेले. पण इव्हेंच्युअली माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा होता की आत्ता नाही केलं तर केव्हा करणार. आणि आपण केस कापल्या जेव्हा तू आरशात बघितलं असेल स्वतःला, तेव्हा काय वाटलं, किंवा केस कापताना काय वाटत होतं? कारण ऍक्च्युली मला रडू आलं, इमोशनल थिंग. पण मला कधी असं आधी रडू नाही आलेलं. मी खूप एक्सपेरिमेंट केलंय माझ्या केसांबरोबर.
जेव्हा त्यांनी ॲक्च्युली 2 वेण्या घातल्या पटकन आणि एकदम इथे येणारी वेणी इथे झाली, तर तिथे असं झालं की आपल्याला का रडू येतं आहे. आपण किती, माझा ॲटिट्यूड याच्याकडे बघण्यात होता की आपण केसांना ना खूप ओव्हर रेट केलं आहे. इट्स ओके, आपण कापले तर ते वाढतील यार परत, इट्स ओके ना काय. पण जे काम आलं आहे त्याच्यासाठी झोकून नाही दिले तर मग ते कधी करणार. त्यामुळे माझं असं होतं की केस कापायचं ना, वाढतील यार, ठीक आहे कापून टाकू, कधी करणार. या चित्रपट म्हणजे कामाने डिमांड केलेली ही गोष्ट आहे, तर मी करायला तयार होते ऍब्सोल्युटली. आणि हेअर कट झाल्यावर मग काय वाटलं त्या संस्कृतीला बघून? ओळखू येत नव्हतं म्हणजे असं आपलं इमेज असं वाटत होतं. आणि लोक पण वेगळ्या दृष्टीने बघतात तुमच्याकडे, म्हणजे एकदम छोटे बॉय कट. तर समहाव लोकांच्या डोक्यात एक प्री कन्सेप्ट नोशन असतात की एकतर काहीतरी एक डिप्रेस्ड असेल ही मुलगी, एवढे छोटे केस कापलेत तिने, नाही तर काहीतरी टॉम्बॉय असणार ही मुलगी, हे असं काहीतरी लोकांच्या मनात असतं, हा विषय असतो. आणि त्या अनुषंगाने माझ्याकडे सेटवर पण बघायचे लोक, बापरे. आणि इव्हेंच्युअली बाहेर पण बघायचे. मला चांगलं आठवतं की केस कापल्या मला एकदम मॉलमध्ये जायचं होतं आणि मला इतकं ऑकवर्ड झालं मॉलमध्ये जायला, कारण मला वाटलं लोक कसे बघतील यार आपल्याकडे. तर त्यामुळे मी अशी खूप धाकधूक घेऊन, पण लोकांचे असे वेगळेच लुक्स यायचे, काही लोकांचे चांगले, काही लोक येऊन मला सांगायचे आय रिली लव्ह युअर हेअर कट, खूप चांगला आहे. सो मिक्स्ड रिॲक्शन्स होते. मला एक वेगळा चेंज मिळाला, खूप वेगळा चेंज मिळाला. आय थिंक ही फिल्म आली नसती तर कदाचित मी केलंही नसतं कधी आयुष्यात. आणि माझी खूप इच्छा होती, अगेन मॅनिफेस्ट केलं मी हे, मी मम्मीला म्हणायचे मला लेडी डायनासारखा कट करायचा आहे एकदा आयुष्यात कधीतरी. अरे यार, जे मला माहिती नाही कोणी तिचं फॅन नसेल, मी तर सॉलिड फॅन आहे त्याची, मी पण. आणि ते मी मम्मीला एकदा म्हणाल होतं आयुष्यात ना लेडी डायनाचा हेअर कट करायचा, आणि ते झालं. सो ते मॅनिफेस्टच झालं आणि ते कामासाठी झालं. सो भारी वाटलं मला एकदम. एक अफाट फोटोशूट पण केलं असतं त्याच्यात, जे त्यात जरा गोष्टी कराव्या म्हणजे पुन्हा असं उगाच तुला वाटलं केस कापायचं तर आता तू कापशील का काय असेल? नाही, आता मला वाटत नाही मी कापेन. ऑफकोर्स त्या लेंथची ती मजा अत्यंत उत्तम होती. आणि नेमकं अगेन लास्ट इयर अशाच एप्रिलमध्ये तो मी हेअरकट केला होता, त्यामुळे अगदी उन्हाळा आला होता. त्यामुळे ते शूटिंगवर गेल्यावर काही मेंटेनन्सच नव्हता. शूटिंगवर जर माझा शॉट 15व्या मिनिटाला लागला आणि मी आत्ता केस कम्प्लिटली ओले, तर माझे ते 15व्या मिनिटाला वाळत होते. हे जे प्रिव्हिलेज आहे ना, ते खूप अंडररेटेड, हे तुला कळतंय. टोटली रिलेटेबल. आणि ज्या क्षणाला केस खांद्याला चिटकायला लागले ना, तेव्हा जरा असं इरिटेशन व्हायला लागलं की अरे खांद्याला चिटकत नव्हते आपले केस, नुसते असे कोंब गेले की झालं, निघालो. पण नाही, मला लांब केस हवेत आता माझं झालं, म्हणजे हा माझं झालं, म्हणजे हाऊस झाली. आणि आम्ही असंही ऐकलंय की त्याचं ते केस तू काही दान करणार आहेस, असं काही ठरलंय तुझं, किंवा कॅन्सरग्रस्तांना असं काही? हो, येस. काय झालं त्या दरम्यान, अचानक आपल्या अल्गोरिदममध्ये एक रील येतात ना, आणि मला एकदम ती अशी एक रील आली की कॅन्सर पेशंटसाठी दिलेले हे केस. आणि मग मी माझ्या मॅनेजमेंट टीमशी डिस्कस केलं की आपण हे केस दान करूयात. सो आत्ता आमची ती सर्च चालू आहे की कुठल्या ऑथेंटिक लेजिट जावेत ना केस जिथे आपण दान करणार. तो विचार आहे तुझा? ऑफकोर्स आहेत, ते ठेवलेत बिचारे केस माझे कुठेतरी. सो ते दान करण्याची माझी खूप इच्छा आहे. डेफिनेटली मोठा विचार आहे हा, आणि अर्थातच म्हणजे त्याचाही आदर्श अनेकांनी घ्यायला हवा. आणि आता अर्थात बॅक टू द फिल्म्स वर्ल्ड आणि बॅक टू करेज अगेन. आय एम रिअली क्युरियस टू नो की शारिब हाशमी सारखा ऍक्टर जो अफाट आहे आणि तो तितकाच हंबल पण आहे, तर त्याच्यासोबत काम करणं, तो अनुभव कसा होता? खूप मजा आली आम्हाला. ते खूप मजा मस्ती करतात सेटवर, पण एकदा सीन चालू झाला की ही इज व्हेरी सिरियस आणि व्हेरी सिन्सिअर. ते खूप कमिटेड आहेत त्यांच्या प्रोसेसला. सो खूप स्मूथ झालं शूटिंग. या पिक्चरसाठी आम्ही जवळपास महिनाभर प्रेप केलं. रीडिंग्स असो, टेबल रीड्स असो, प्रॉपर की सेटवर काही नव्हतंच करायला. अर्थात काय, तुम्ही प्रेप कितीही केला, होमवर्क कितीही केला, तरी परीक्षेला वेगळेच प्रश्न येतात आणि ते तसेच सोडवावे लागतात. सो तो प्रेप फक्त एक मानसिकता असते की आपण होमवर्क केला. सेटवर वेगळ्या गोष्टी घडतात. तर अर्थात आम्हाला क्रक्स माहिती होता सिनेमाचा, आपण काय करतो हे माहिती होतं.
शारेफ यांच्याबरोबर काम करणं म्हणजे इट वॉज जस्ट अ केक वॉक. काहीच इतकं स्मूथ शूटिंग झालं. त्यात आमचे सीन्स पण खूप छान होते. त्याच्यामध्ये काही असे लाईट हार्टेड सीन्स होते, काही खूप इमोशनल सीन्स होते. आणि त्यांनी जितकं मला कोऑपरेट केलं तितकं मी त्यांना कोऑपरेट करण्याचा प्रयत्न केला. बट त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या असंख्य गोष्टी होत्या. त्या करेजच्या टीमकडनं शिकण्यासारख्या असंख्य गोष्टी होत्या. इतके तत्पर, कॉम्प्रोमाइज नाही काही गोष्टींमध्ये. इतका वेळ जर लागत असेल ॲक्टरला प्रिपेअर व्हायला किंवा त्या सीनमध्ये जाण्यासाठी तर तितका वेळ देणं खूप छोटी गोष्ट होती. एक सीन होता जिथे ना लेमनच्या शब्दात माझी विकेट गेली होती त्या सीनला, कारण का खूप इमोशनल सीन होता. सो मला जरा ते स्विच ऑन स्विच ऑफ अवघड पडतं. अजूनसुद्धा मी त्याच्यात सराईत नाही आहे इतकी. सो ते इन व्हायला लाईटिंग चालू होतं सेटवर आणि मी गेले आणि मी फक्त अंकुरला विचारलं, इथे झोपायचं आहे का, या बेडवर झोपायचं आहे, इथे सीन होणार. तर त्याने मला एक्सप्लेन केलं आहे, बघ ही कोरिओग्राफी आहे, असं असं होणार आहे. आणि मी काही नाही, त्यांची लाईटिंग चालू आहे. शारेफ पण सेटवर आले नव्हते तोपर्यंत, कारण आम्हाला बोलवलंच नव्हतं सेटवर असून, ॲक्टर्सला कॉल दिला नव्हता. पण समहाव मला वाटलं की मे बी बघू आपलं मेथड असेल, म्हणून मी त्या बेडवर जाऊन झोपले. आणि त्या बेडवर झोपल्यानंतर खूप रडायला यायला लागलं मला. सीन पण तसा होता, तर इन जनरलच खूप रडायला यायला लागलं. तर कुणी माझ्याकडे असं, मला चांगलं आठवतं आहे की एक DA होती, अशी असिस्टंट होती, डिरेक्टर्स असिस्टंट. ती अशी माझ्याकडे काहीतरी बोलायला येणार आणि मी तिच्याकडे असं फक्त बघितलं तर ती ओके इट्स फाईन आणि ती परत गेली. त्याच्यानंतर त्या सेटवर लाईटमन्सला पण सांगितलं, हळू आवाजात करा, हळू आवाजात करा, ॲक्टर आहे सेटवर, हळू आवाजात करा. हे ना खूप छोटी गोष्ट आहे निलिमा, पण इतका फरक पडतो ना याने, इतका फरक पडतो ना. त्याच्यानंतर लाईटमनचा आवाज नव्हता, कॅमेरा डिपार्टमेंटचा आवाज नव्हता, एडीजचा तर शक्यच नव्हता आवाज, कुठल्याच डिपार्टमेंटचा आवाज नव्हता. शारेफ सेटवर आले, ते पण तिथे थांबले, वेळ घेतला, मग अंकुर आला, मग सीन एक्सप्लेन झाला, एकदा बोलणं झालं, रोल झाला सीन. ती शांतता खूप महत्त्वाची. तो जो, आणि तो प्रोसेसपेक्षा तो असलेल्या त्या ॲक्टरच्या प्रोसेसचा रिस्पेक्ट आहे मला असं वाटतं. आणि हे सगळे खूप मोठी गोष्ट आहे आणि हे सगळे डिपार्टमेंट्स करतात. सो आणि तो म्युच्युअल आहे, तो म्युच्युअल असलाच पाहिजे अर्थात. पण ही जरी छोटी गोष्ट वाटत असली तरी मला ती खूप मोठी गोष्ट वाटली. आणि त्यामुळे मला असं वाटतं तो जर रोल जर मी बरा केला असेल तो या गोष्टींमुळे, कारण का लोकांनी कोऑपरेट केलं. ऑल क्रेडिट गोज टू डिरेक्टर, द कास्ट, द कास्ट, एंटायरली द कास्ट. एका कोणाचं श्रेय नाहीच आहे, इट्स ऑलवेज द टीम वर्क. आणि जर लोक थोडा माझा परफॉर्मन्स अप्रिशिएट करत असतील, इट्स द कास्ट अँड इट्स द डिरेक्टर, इट्स द रायटिंग. म्हणजे हँड्स डाऊन, काही त्याच्यात क्रेडिट घेण्याजोगं काहीच नाही आहे. हा तुझा म्हणजे दॅट्स युअर, तू पण तेवढी हंबल आहेस म्हणून तू आत्ता हे बोलतेस. पण हे तू सांगितलंस ते इतका सुंदर प्रसंग आहे हा सगळाच. आणि मला असं वाटतं की हे फार कमी वेळा घडतं ग सेटवर. कमी वेळा होता की त्या ॲक्टरला त्याच्या मूडमध्ये, त्याच्या इमोशनमध्ये जाऊ देणं, त्याच्याही प्रोसेसचा सन्मान करणं, हे जरा नाही घडत काही ठिकाणी आपल्याकडे, नाही घडत. म्हणजे आणि काही काही इमोशनल सीन्सला कमांड्स पण नव्हत्या आमच्याकडे की यार वो कॅमेरा हिला यार इधर से, हे पण माईकवर बोलत नव्हते, कारण इमोशनल सीन होता. विस्पर करत होते एकमेकांच्या कानात की मला ही लाईटिंग हवी आहे. हे मी नव्हतं अनुभवलं ॲक्च्युली. आय थिंक एकदा काळेधंदेच्या सेटवर असं झालं होतं की जिथे हा रिस्पेक्ट होता, की काही सीन्स होते माझे की जिथे खूप अशी मी चिडलेली असते आणि असं, आणि तिथे एक DOP होता. त्याने मला येऊन विचारलं एक टेक झाल्यानंतर, कारण का त्याच्यात मी खूप बोलते, माझा मोनोलॉग होता आणि एक्झॉस्ट होतं ना, पण इमोशन्स असतात फायनली. पण त्या DOPनी, आणि मला असं वाटतं हे मी भाग्यवान आहे या गोष्टीसाठी, कारण का तो DOP येऊन त्याने मला विचारलं, मला मिळाला आहे टेक, पण तुला वाटतंय तू करू शकतेस, नसेल तर नको, पण करू शकतेस प्लीज. हे विचारणं एखाद्या DOPनी एखाद्या ॲक्टरला, त्याचा किती मोठेपणा यार. आणि मला अशा वातावरणात खूप काम करायचं आहे की मिळून मिसळून स्मूथ काम झालं पाहिजे. अर्थात
आता जी रिसेंट फिल्म केली मी मराठी ज्याच्या त्याचं नाव आता कळणार आहे का आम्हाला? नाही कळणार आहे अजून, मला अलाउड नाहीये. पण तिथे पण असंच वातावरण होतं. डिरेक्टर वॉज व्हेरी रिस्पेक्टफुल आमच्या इमोशन्सच्या विषयी. त्याचं नाव देवेश कामत आहे बाय द वे. लवकरच त्याच्या प्रमोशनसाठी पण यावंच लागेल आपल्याला, भेट होईल. तो जो सिनेमा आहे ज्यासाठी संस्कृती बालगुडेने हेअरकट केला होता, त्या फिल्मचं नाव अजून माहित नाहीये, पण तो सिनेमा आहे देवेश कामत यांचा. करेक्ट. तर ती यावर्षी कदाचित येईल मे बी. हा. अच्छा. आणि अजून काही अपकमिंग आता काही सांगणार आहेस तू का आता थांबायचं आहे? एका सो देऊळ बंद 2चं शूट चालू झालंय. त्याच्यामध्ये मला एक छोटासा रोल आहे, पण खूप एक्सायटेड आहे कारण का पिंजरा नंतर मी प्रवीण दादांबरोबर आत्ता काम करणार आहे. अरे हो, वा. सो मला ती खूप एक्साइटमेंट आहे कारण का त्यांनी मला ट्रेन केलेलं आहे कम्प्लिटली. म्हणजे ऑडिशनपासून कसं बोलायचं, भाषा कशी करायची, काय केलं पाहिजे, हे पिंजरापासून त्यांनी मला ट्रेन केलेलं आहे. आणि अर्थात तेव्हाचे डिरेक्टर्स, पण हे लेखक असल्यामुळे त्यांनी अप्रुव्हल दिलं होतं माझं की हो ही परफेक्ट जाऊ शकते. सो त्याच्यानंतर आम्ही डिरेक्टली आत्ता काम करतोय. असा योग नाही आला मध्ये. देऊळबंद माझा रोल छोटा आहे, पण मला असं वाटतं ते एका वेगळ्या हेतूने ती फिल्म करते. अर्थात मला प्रवीण सरांबरोबर काम करायचं आहे आणि ते श्रद्धास्थान आहे कुठेतरी, त्या फेदसाठी मी काम करते. हां, आणि मी एक्सायटेड आहे. म्हणजे तो रोल पण मला खूप आवडला, छान आहे. बघू आता, मी सांगू नाही शकत मला बोलून, म्हणजे मला असं बोलणार होते मी, पण हां नाही अर्थातच बोलू शकतेस नाही, म्हणजे मला माहिती नाही मला आवडेल की नाही त्याबद्दल नको बोलायला, पण स्वामींची भक्ती हा विषय मोठा आहे. हो, आणि तूही खूप मानते स्वामींना. ॲब्सोल्युटली. मी वाजवीपेक्षा जाऊन काही करत नाही, पण आमच्या फॅमिलीमध्ये गुरुवार हा खूप पाळतात. आज गुरुवार आहे बाय द वे, आपण फिल्म करतोय. सो गुरुवार हा पाळतोच आम्ही, काहीही झालं तरी. स्वामींविषयी श्रद्धा काय, कारण जेव्हा मी अरंगेत्रम केलं होतं ना, 10वीत होते मी तेव्हा माझ्या अरंगेत्रमला जन्मजय भोसले आले होते. ते वन ऑफ द अक्कलकोटचे जे आहेत ते वन ऑफ द चीफ गेस्ट होते, आणि त्यांनी तिथे मला समहाव अनाऊन्स स्टेजवर येऊन त्यांनी मला एक छोटंसं बक्षीस दिलं आणि म्हणाले की तुम्ही अक्कलकोटला आमच्यासाठी दरवर्षी एक तुमचा डान्सचा इव्हेंट करत जा. तेव्हापासनं ते आत्तापर्यंत मी दरवर्षी अक्कलकोटला जाते. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी माझा कार्यक्रम असतो तिथे. माझ्याबरोबर माझी टीम असते काही डान्सर्सची. सो आम्ही 1-2 तासाचा कार्यक्रम तिथे सेवेसाठी म्हणून करतो. आणि हे ट्रेडिशनसारखं होत गेलं आहे. मी खूप देवदेव करणाऱ्यातली नाही आहे, पण मी मानते की एक शक्ती आहे जी सगळ्यांची काळजी घेत असते आणि जिच्याकडे बघावं आणि या जगात अजूनही खूप चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यावर विश्वास ठेवावा, असे मला वाटतं स्वामीत. आणि अर्थात खूप अनुभव पण आलेत, पण स्वामींविषयी असलेली भक्ती आणि कृष्णाविषयी असलेलं प्रेम ह्या वेगळ्या गोष्टी. येस, कृष्ण हा एक अजून एक हळवा कोपरा आहे संस्कृतीचा. हे काय म्हणजे हे कथांमधून आलेलं आहे का, हे भरतनाट्यममुळे आलेलं आहे? कारण मला माहिती की भरतनाट्यमची तुमची गीतच इतकी राधाकृष्णाची असतात किंवा काय, हे कधीपासून, हे प्रेम कधीपासून आहे? लहानपणापासून आहे ते भरतनाट्यम. करेक्ट, भरतनाट्यम केल्यापासून आहे, तिकडनं ते उगम झाला आहे त्याचा. पण मी लिटरली सांगते की आता लहानपणी काय कळत असतं ना, कृष्ण नावाचा देव आहे, महादेव नावाचा देव आहे, शंकर नावाचा एक देव असतो असा दिसतो, गणपती नावाचा एक देव आहे, इतकं ते बेसिक आपल्याला सांगतात आई वडील, आणि या देवांसमोर हात जोडायचे. पण मला कृष्णाविषयी असं वाटलेलं की हा देव निळ्या रंगाचा कसा आहे आणि तो मोरपीस का लावतो, ते किती छान आहे. म्हणजे खूप टीनेज भाषेत माय गॉड वॉज सो कूल की हा देव निळ्या रंगाचा आहे. तेव्हापासून निळा रंग फेवरेट व्हायला लागला की निळ्या रंगाची स्किन कशी असू शकते एखाद्या माणसाची. सो हे कुतूहल होतं मला ते तेव्हा खूप, की निळ्या रंगाचं बाकी सगळे देव आपल्यासारखे दिसतात, आपल्यासारखा वर्ण आहे त्यांचा, हा का सावळा आहे हा, आणि अनकन्व्हेन्शनल आहे ना, देव हा सावळा असावा ही कॉन्सेप्टच इन इटसेल्फ किती सुंदर आहे. सो त्याच्याविषयी ते आकर्षण वाढत गेलं की आणि अरंगेत्रामध्ये एक डान्स होता, पदम म्हणतो मी त्याला, जो अभिनय प्रधान असतं. हां,
तर ते यशोदा आणि कृष्णावर होता आणि माझं ठरलं होतं मला माझ्या अरंगेत्रमला मला हेच परफॉर्म करायचं आहे. कृष्णानी बेगने वारो हे भजन खूप फेमस आहे, तर मला हेच परफॉर्म करायचं आहे. तर मी इतकी एक्सायटेड असायचे की कृष्ण पण साकारायचा आणि यशोदामाई पण साकारायची आणि त्यांच्यातलं ते जे कनेक्शन आहे ते पण साकारायचं. सो ती कोरिओग्राफी खूप मनात बसली. त्याच्यानंतर अरंगेत्रमला पोहोचेपर्यंत 8वीत स्वप्नील बांदोडकरचं राधाई बावरी आलं होतं. तो माझा लकी चार्म होता ते गाणं. जिथे जिथे मी ते गाणं परफॉर्म करायचे तिथे मध्ये मला बक्षीस मिळायला लागली होती. म्हणजे 2 कॉलेजपर्यंत मी ते गाणं गाजवलं, कारण कॉलेजच्या कॉम्पिटिशनमध्ये पण एका इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये मला प्राईज मिळालं फर्स्ट. आणि कॉलेजमध्ये तेव्हा चर्चा झाली, अरे तिने ते पहिलं आणलं ना, तेव्हापासून मी जरा झोत्यात आले कॉलेजमध्ये की लोकांना कळलं की मी आहे. सो तो ते एक वेगळं कनेक्शन आहे. आणि आता बघायला गेलं तर आता मी एका वेगळ्या स्पिरिच्युअल जर्नीवर आहे. तर आता मला कृष्ण खऱ्या अर्थाने कळायला लागलाय. त्याची जी कृष्ण नीती आपण म्हणतो ती कुठेतरी मला माझ्या आयुष्यात आत्मसात करायची आहे. तो जे शिकवतो त्याच्यानुसार जायचं आहे, न्यूट्रल राहायला शिकायचं आहे. मेन म्हणजे सगळ्यात अवघड, हुरळून जायचं नाही आहे ना, जास्त डिप्रेस व्हायचं आहे. जे आहे ते ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं आहे. तर त्यामुळे तो आता तो काय आहे आणि तो काय सांगतो हे जास्त सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो मला तो कनेक्ट जास्त वाटतो. आणि जसं मी म्हटलं, मी त्याची भक्त नाही आहे, माझं नितांत प्रेम आहे कृष्णावर. पण खरंच बरेच जे कृष्णाला मानतात ते लोक हेच म्हणतात की प्रेम आहे. मला असं वाटतं की तो असा देव आहे की ज्याबद्दल आपण असंच बोलतो. तर वा, हे मी खरंच फार सुंदर आहे. आणि तुझ्या शब्दात हे सांगितलंस ते नक्कीच त्यातली तुझी ती राधा भक्तीच म्हणेन मी, ती कदाचित अशी छान तू स्पष्ट केलीस आणि फार सुंदर शब्दात ती मांडलीस. आणि तो आशीर्वाद अर्थात कायम राहू दे तुझ्या पाठीशी, स्वामींचाही आणि श्रीकृष्णाचाही. सो क्या बात आहे संस्कृती. आता याच्यानंतर मी काहीच नाही बोललं पाहिजे. सो खूप सुंदर प्रवास आणि करेज. आता वेगवेगळ्या फेस्टिवलमध्ये अजून गाजू दे, आणखी मोठं यश मिळू दे आणि नव्या नव्या भूमिकांमध्ये आम्ही तुला पाहायला मिळू दे. आपले खूप इंटरव्ह्यूज होऊ दे. येस, यावर्षी पुन्हा पुन्हा या आमच्या छान स्टुडिओमध्ये येत राहा. त्यामुळे अशी भरभरून छान जाऊ दे तुझं 2025 आणि या पुढची वर्ष. मनापासून शुभेच्छा. थँक्यू.